श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर चला तर मग आपण बघूया झटपट रेसिपी ही आहे की आपण करणार आहोत आज शेपूची भाजी. शेपूची भाजी मी करण्यासाठी हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे पहिल्यांदा. नंतर शेपूची भाजी चिरून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवी मिरची आणि जिरी आणि हरभऱ्याची डाळ. डाळ दुसरी कुठलीही असली तरी चालेल, पण आमच्या घरात लहान मुलांना हरभऱ्याची डाळ आवडते. डाळ कांदासुद्धा आवडतं, त्याच्यामुळं मी डाळीचं प्रमाण जास्त घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळीचं प्रमाण हे घालू शकता. इथे मी तेलात मिरची आणि जिरे घातलेले आहेत बघा. आणि ते थोडेसे जरा लाल झाले की आपण त्यात धुतलेली भाजी चिरून घेऊन धुतलेली भाजी ती आपण त्यात घालणार आहोत. आणि मीठ टाकायचे आपल्याला चवीपुरतं. तर बऱ्याचशा महिला म्हणतात की भाजी चिरल्यावर धुवू नये, पण त्याला खूप माती असते त्या भाजीला. त्याच्यामुळं आधी जर आपण ती धुतली तर नंतर ती चिरता पण येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं मी अशी पद्धत वापरते. आणि नंतर आपल्याला हे बघा, आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे. जी आपल्याला भिजवलेली डाळ आहे ती ह्याच्यावरती टाकून घ्यायची ह्याच्यावरती. आणि डाळ टाकून परत थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. परतल्यानंतर थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा आहे. पाण्याचा शितोडा मारल्यानंतर झाकण ठेवायचं. ते पाणी आटूस तोपर्यंत झाकण ठेवायचं. पाणी टाकायचं एवढी गरज नाही, पण जी हरभऱ्याची डाळ आहे आपल्याला भिजत ठेवलेली ती थोडीशी शिजली पाहिजे, कचरट नको लागायला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मुगाची डाळ टाकली तरी खूप छान भाजी होते. तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तरीही छान होते भाजी. आणि ही मिरची जेवढी मोठी दिसत होती तेवढी तिखट नव्हती. लहान मुलांसाठी ही भाजी आणि खूप छान आवडीने खातात आमची तर मुलं ही भाजी. ही बघा, पाणी आटूस्तोपर्यंत भाजीला परतून घेतले आणि खूप छान अशी भाजी झाली आहे तयार आपली. तर तुम्हाला रेसिपी जर माझी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा. नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा. वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे. जरा लहान मुलांसाठी बनवतो म्हटल्यावरती थोडंसं चमचमीतच पाहिजे, जास्त नाही पण थोडंसं तरी. मुलं अजून म्हणजे नाही का अजून जास्त आवडीने खातात लहान मुलं असं चमचमीत त्यांना दिल्यावरती डब्यावर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.